अशोक खरातची चुकी नाही. अखेर सत्य आलं समोर. रुपाली चाकणकर, अशोक खरात यांच्यामध्ये खूप जवळचे संबंध आहेत आणि अशोक खरात हा कुठेतरी नराधम आहे अशा प्रकारचं काही लोकांकडून सांगण्यात आलं किंवा रुपाली चाकणकरांसोबतचे जे काही अशोक खरातचे व्हिडिओ व्हायरल झाले पूजा करतानाचे असतील किंवा एक प्रकारे छत्री धरणाऱ्याचे असतील, या सगळ्या व्हिडिओ मधून तर्क लावू लागले की रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचं खूप चालत होतं आणि यांनी कुठेतरी चुकीचे कामं केलेले आहेत. रुपाली चाकणकर सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत अशा प्रकारचं काही लोकांकडून सांगण्यात येत होतं. मात्र अशोक खरातची कुठलीही चूक नाही याचं सत्य आता समोर आलेलं आहे आणि नेमकं ते सत्य काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, अशोक खरात हा बाबा अतिशय कुठेतरी चांगल्या प्रकारचं काम काही लोकांसाठी करत होता. मी काही लोकांसाठी म्हणतोय, म्हणजे काही लोकांना लग्न जुळत नव्हते, त्यांचे लग्न जुळवून देणे. काही लोकांचे लेकरू त्यांना होत नव्हतं, त्यांचं लेकरू त्यांना मिळवून दिलं. किंवा काही लोकांच्या घरात अशा प्रकारच्या जादूटोणा असायच्या, त्या जादूटोण्यातून मुक्तता केली. मात्र हा सगळा जरी अंधश्रद्धेचा भाग आपण म्हणत असलो किंवा अंधश्रद्धा आहे अशा प्रकारचं काही लोक सांगत असले, तरी सुद्धा हा बाबा याच्यावर काम करायचा आणि सगळ्यांना जे आहे ते त्यांच्या मनासारखं करायचं. आता इतके वर्ष झालं हा बाबा काम करतोय, इतके वर्ष झाले या बाबाची सगळी किमया आहे, इतके वर्ष झाले त्याच्याकडे लोक येतात. मग त्यांना काहीतरी वाटलं असेल किंवा काहीतरी त्यांच्याकडून गुण आला असेल म्हणूनच हे लोक जातात ना. आणि या बाबानं कुठेही प्रचार केला नाही, या बाबाला प्रचार करायची गरजही पडली नाही. याचं मुख्य कारण म्हणजे रुपाली चाकणकर किंवा या सरकारमधले 7-8 मंत्री मंत्री थेट त्या ठिकाणी त्यांच्यासोबत पूजा करायला किंवा त्यांच्याकडून उपचार करून घ्यायला जात असतील, तर त्या बाबाला कुठलीही प्रसिद्धी मिळवण्याची किंवा उपचार घेत आहेत किंवा त्यांचे जे काही आहे, महाराष्ट्रामध्ये जे काही अडाणी माणसं आहेत, जे महाराष्ट्रात गोरगरीब लोक पाहतात, त्यांनी बाबावर विश्वास कसा ठेवू नये अशा प्रकारचा प्रश्न पडतो. म्हणून सर्वात प्रथम जर कारवाई कोणावर झाली पाहिजे तर हे सगळे सरकारमधले 7-8 मंत्री जेवढे त्यांच्याकडून जात होते, त्यांच्याकडे गुरु मानत होते किंवा त्यांच्यासोबत एक प्रकारे चांगले संबंध होते, त्या मंत्र्यांवर कारवाई केली गेली पाहिजे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत. तरच खरा न्याय हा आणि असे बरेच आहेत आता मंत्री, या नेत्यावर सुद्धा मोठी कारवाई ही झाली पाहिजे आणि तरच महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे. याच्यामध्ये अशोक खरातची कुठलीही चुकी नाही, 100% लिहून घ्या. कारण चुकी ही आपल्या सिस्टीमची आहे, चुकी ही आपल्या प्रशासनाची आहे, चुकी ही आपल्या मंत्र्यांची, चुकी ही स्वतः आपली आहे, कारण आपण त्यांना निवडून देतो. म्हणून अशा प्रकारच्या घाणेरड्या लोकांना तिथे नेऊन बसवतात आणि तिथे अशा प्रकारचे चाळे करायला सुद्धा ते प्रोत्साहन देतात. आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी खुलेआम चालवल्या जातात, स्वतः त्यांच्याकडे उपचार घ्यायला जातात. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.